नमस्कार, मी मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत। आज आपण मिलेट वर्ष स्पेशल म्हणजेच भरड धान्य विशेष एपिसोड बघतोय। यामध्ये आज मी बनवते ज्वारीची उकडपेंडी। यापूर्वी आपण गव्हाची उकडपेंडी कशी बनवायची ती पाहिली, आज आपण ज्वारीची उकडपेंडी कशी बनवायची ते बघतोय। सगळ्यात आधी मधुराज रेसिपी मराठीला यूट्यूबवर पटकन सबस्क्राईब करा। तर इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे। यामध्ये जाईल सगळ्यात आधी मोहरी छान तडतडली पाहिजे। मोहरी छान तडतडली की फोडणी पण खमंग बसते। मोहरी छान फुलली की यामध्ये जाईल जिरं, हिंग, लसूण आणि लसूण आपण आहे ना सोनेरी रंगावर छानपैकी परतून घेऊया। लसूणला मस्त असा सोनेरी रंग यायला सुरुवात झाली की यामध्ये घालूयात कढीपत्ता, सुकी लाल मिरची, हिरवी मिरची, बारीक चिरलेला कांदा आणि अर्थातच कांदा छानपैकी आपण परतून घेऊया सोनेरी रंगावर। आता इथे कांदा छानपैकी परतून झालेला आहे। आता यामध्ये आपण घालूयात 1 कप ज्वारीचं पीठ आणि ज्वारीचं पीठ घातलं की हे छान मिक्स करून घ्यायचं आणि मध्यम आचेवर कमीत कमी एक 7 ते 8 मिनिट तरी हे पीठ छान भाजून घ्यायचं। पीठ भाजून घेणं अत्यंत गरजेचं आहे। पीठ कच्चं नाही ठेवायचं। पीठ छान भाजलं की ते छान फुलतं, त्यामुळे हे भाजणं गरजेचं आहे। आणि इथे हे ज्वारीचं पीठ छान खमंग खरपूस असं भाजून घेतलं। तुम्ही बघू शकाल मस्त असा रंग याचा बदललेला आहे आणि खरपूस सुवासही येतोय। आता या स्टेजला आपण यामध्ये घालूयात हळद आधी नाही घालायची, आधी घातली तर ती करपेल। आणि त्याचसोबत आपलंच थोडंसं लाल तिखट मधुराज रेसिपीचं ॲमेझॉनवर अवेलेबल आहे, लिंक देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, जाऊन नक्की चेक करा। सो 1 चमचाभर लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घालूयात आणि आता हे सगळं एकजीव करूयात जिन्नस, हळद, लाल तिखट, क्या बात है। आता या स्टेजला यामध्ये घालायचं आहे दही, अगदी 2 चमचे दही आणि त्याचसोबत यावर आहे ना गरम पाण्याचा हबका द्यायचा। फक्त 2 ते 3 चमचे गरम पाणी घालायचं, खूप पाणी घालायचं नाही आहे आणि हे पटकन मिक्स करायचं। खूप पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे, कारण ही उकडपेंडी ना जरा मोकळी असते आणि गरम पाणीच वापरायचं, म्हणजे ते ज्वारीचं पीठ छान फुलतं। आणखी थोडंसं पाणी घालूयात। सो 2-2 चमचे पाणी घालायचं। पाव कप पाणी पुरेसं होतं, 1 कप जर ज्वारी असेल तर। आणि हे आता व्यवस्थित एकजीव करूयात। आता हे छान व्यवस्थित कंबाईन करून झालं की झाकण ठेवूयात आणि मध्यम आचेवर छानपैकी याला एक वाफ काढून घेऊयात। अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा। इथे ही उकडपेंडी मध्यम आचेवर बरोबर एक 7 ते 8 मिनिटं मी वाफवून घेतलेली आहे। येस, आता चेक करा, क्या बात है। तुम्ही बघू शकाल छान अशी फुललेली आहे ही उकडपेंडी। आता यामध्ये घालूयात बारीक चिरलेली कोथिंबीर, मस्त मिक्स करूयात, क्या बात है। ही उकडपेंडी आहे ना, ही अशीच खायला खूप छान लागते। आता गॅस बंद करूयात किंवा थोडंसं दही घेतलं, जर थोडंसं ताक टाकून खाल्लं तरीही छान चवदार होते। मुख्य म्हणजे दमदमीत आहे, पौष्टिक आहे। तुम्हाला जर हवं असेल तर यामध्ये थोड्याशा बारीक चिरलेल्या भाज्यांचा पण समावेश करू शकता, जेणेकरून ते एक फुल मील किंवा कंप्लीट मील होईल। पुन्हा भेटूयात अशाच मस्त भरड धान्यांच्या रेसिपीसोबत। तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा।
मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.